सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण, माझे हिरोनीने तो कोण, माझे हिरोनीने तो हे सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण, हिरोनीने तो कोण, माझे हिरोनीने तो कोण, सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण, माझे हिरोनीने तो कोण, माझे हिरोनीने तो कोण, सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण, हिरोनीने तो कोण, माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवड, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवड, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवडी, वावे ऐसे गोरी, वावे ऐसे गोरी, वावे ऐसे मनी भक्तीची आवडी, वावे गोडी, देवा वावे गोडी, देवा वावे घेईन जन्मांतरी एक करावया करी, एक करावया करी, एक करावया घेईन जन्मांतरी करावया करे, हेच करावया करे, हेच करावया करे, मनी भक्तीची आवड, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवड, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवडी, वावे ऐसी गोरी, वावे ऐसी गोरी, हे वावे मनी भक्तीची आवडी, वावे ऐसी गोडी, हे वावे ऐसी गोडी, हे वावे ऐसी गोडी, तुका म्हणे देवा ऋणी करुणी देऊ सेवा, करुणी देऊ सेवा, ऋणी करुणी मनी देवा ऋणी करुणी देव देवा, ऋणी करुणी देव देवा, ऋणी करुणी देव देवा, मनी भक्तीची आवड, मनी भक्तीची आवडी, मनी भक्तीची आवड, मनी भक्तीची आवडी, भक्तीची आवडी, वावे ऐसी गोरी, वावे ऐसी गोरी, हे वावे मनी भक्तीची आवडी, वावे ऐसी गोडी, वावे ऐसी गोडी, वावे ऐसी गोडी, रोबार कुमारी, 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 विठ्ठला 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 विठ्ठला
सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण, सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी, घेईन जन्मांतरे हेची करावया खरे, मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी, तुका म्हणे देवा ऋणी करोनी घेऊ सेवा, मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी, विठला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, सोमोपन्त तथा गुणिजनतया मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोते खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा, दांडे करा वंदितो माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 ऐसे देई प्रेम
हे रामा पुरुषोत्तमा नरहरी नारायणा केशवा गरुडध्वजा गुणनिधी दामोदरा माधवा हे कृष्णा कमलापते यदुपते सीतापते चराचरपते वैकुंठाधिपते लक्ष्मीपते पाहि मां अदो देवकी देवगर्भ जननो अदो देवकी देवगर्भ जननो गोपी गृहे वर्धनं माया पूतन जीवतापहरणं गोवर्धनो धारणं कंसच्छेदननौ कौरवादिहननौ कौन्तेय सत् पालनम् एतत् भागवत पुराण कचितो श्रीकृष्ण लीलामृतं यैवो 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 नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवासी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे हॅमिंग मारू दे सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण मनी भक्तीची आवडी हेवा वावे असे जोडी सेवेकरता निवडलेला अभंग इंद्रायणी मातेच्या काठावर वसलेलं एक भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता खरतर मी तुमच्या समोर निवडला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवत भक्ती केल्यानंतर स्वतःला आलेला जो काही अनुभव आहे तो भजनातला आणि भक्तीतला अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर शब्दाद्वारे ठेवतात. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं पूर्णवेळ चिंतन करायचं आहे. अभंगाची भाषा फार गोड आहे, अभंगाचा अर्थसुद्धा फार सुंदर आहे, अभंगातले शब्दसुद्धा फार महत्त्वाचे आहेत. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये नामसाधना केली, मी माझ्या जीवनामध्ये भजन केलं, कीर्तन केलं, त्या कीर्तनातून माझ्या जीवनामध्ये सर्वात्मकपणाचा जो काही अनुभव आला, मला आता याची जाणीव आहे. ज्या भजनामुळे मला सर्व ठिकाणी देव दिसू लागला, जो सर्वात्मकपणाचा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये मिळाला, आता त्या अर्थात अनुभवाची माझ्या जीवनामधून कुणीही चोरी करू शकत नाही. सर्वात्मकपण माझे हिरोने नेतो कोण, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तर त्याही पुढे जाऊन असं म्हणतात, ज्या भजनामुळे आणि ज्या भक्तीमुळे मला सर्व ठिकाणी देव दिसू लागला,
सर्वात्मकपणाचा अनुभव ज्या भजनामुळे मला आला ते भजन मला माझ्या अंतःकरणापासून आवडतं आणि ते भजन माझ्या जीवनामध्ये असंच वाढत राहावं अशी माझ्या अंतःकरणातली इच्छा आहे. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐसी जोडी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. मी असं म्हणेल, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानाचा विचार आहे आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भक्तीचा विचार आहे. जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, ज्ञानाच्याही पुढे भक्तीचा विचार आपल्याला करता येतो. शास्त्र जरी आपल्याला असं सांगत असलं, लक्षपूर्वक कीर्तन आहे का, शास्त्र सांगत असलं विठाल विठाल शास्त्र जरी आपल्याला सांगत असलं ज्ञानाच्याही पुढे काहीही नाही, तरी जगद्गुरु तुकोबराय किंवा संत मंडळी आपल्याला सांगते ज्ञानाच्याही पुढे भक्तीचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे हे खरं करण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ आणि ज्ञानाच्याही पुढे भक्ती आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. घेईन जन्मांतरे हेचे करावया खरे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबरायांना कोणीतरी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही या मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊ अशी प्रतिज्ञा करता, प्रार्थना करता, परंतु या मृत्यू लोकामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊन नेमकं काय कराल? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय लिहितात, आम्ही या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एकच काम करू, तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा. आमच्या भजनाने आणि भक्तीने आम्ही देवाला सुद्धा ऋणी करण्याचा प्रयत्न करू आणि ते करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये अखंड भजनाची साधना करू. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐसी जोडी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. अभंगाच्या चारही चरणाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडला, तो तुम्हाला कळाला. संकल्पित वेळेमध्ये गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं आपण या पवित्र प्रांगणामध्ये उपस्थित आहोत त्याबद्दलच्या माझ्या अंतःकरणातील काही प्रामाणिक भावना मला या निमित्तानं तुमच्यासमोर व्यक्त कराव्या लागतील. सामाजिक भान आणि सामाजिक जाण असलेलं आपलं हे बेलू हे गाव, या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून समापन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अत्यंत प्रेमानं आणि आस्थेनं आपल्या या गावामध्ये संपन्न होताना मला दिसतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार या नंतर सुद्धा या व्यासपीठावर येणार आहेत की जे आपल्याला देव काय, धर्म काय, परमार्थ काय या सगळ्या गोष्टी दादा अत्यंत प्रेमानं शिकवणार आहेत. त्याच निमित्तानं आजची आपली ही सेवा आहे. मी तर असं म्हणेल बघा, फार मोठ्या दिग्गज कीर्तनकारांच्या यादीतलं आज माझं हे छोटंसं चिमुकलं कीर्तन तुमच्यासमोर उभं आहे. परंतु गेली 94 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह फार प्रेमानं आपल्या गावामध्ये चालू आहे. मी तर एक वाक्य असं म्हणेल, कोरोनाच्या वाईट काळातून पुढे येऊन जर एवढा गोड उत्सव आपल्या गावामध्ये चालू असेल तर ग्रामस्थ मंडळीला आणि संयोजक मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. त्याचं कारण आहे, कोरोनाच्या दादा या 2 वर्षाच्या कालखंडात, मागील 2 वर्षाच्या कालखंडात या महाराष्ट्राच्या मातीतली 1.5 लाख माणसं कोरोनानं मरताना आपण पाहिली. काय ऐकताय आपण कीर्तन? मग मला असं म्हणायचं आहे, ज्या महाराष्ट्राच्या मातीतले 2 वर्षामध्ये 1.5 लाख माणसं कोरोनानं मेली त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज तुम्ही आणि आम्ही जिवंत आहोत. ही भगवंताची आपल्यावर कृपाच आहे ना. बरवे झाले नाही पडिलो
पूर्वे झाले आजीवारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो हेथवारी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. 3 लाटेमधून भगवंताने आपल्याला जिवंत ठेवले याची जाणीव प्रत्येक क्षणाक्षणाला अंतःकरणामध्ये असू द्यावी. आपल्या डोळ्यात देखत चांगली चांगली माणसं कोरोनाच्या कालखंडात निघून गेली. भगवंताने आपल्याला जगवलंय याची जाणीव क्षणाक्षणाला ठेवून हातानं समाजाला परमार्थात काहीतरी दान देण्याचा प्रयत्न करा. भगवंताने जर आपल्याला पाय दिले असतील, चालत चालत कीर्तनामध्ये येण्याचा प्रयत्न करा. आणि भगवंताने जर आपल्याला दिलीच असेल वाचा, तर या वाचेनं देवाला आवडेल इतकं गोड अखंड भजन करण्याचा प्रयत्न करा. एक दिवस चालत चालत देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हातानं टाळी वाजवावी, कीर्तनामध्ये हातानं टाळी वाजवावी, पायानं चालत चालत कीर्तनात यावं आणि आल्यानंतर वाणीनं अखंड देवाचं भजन करावं. आम्ही रोज कीर्तनामध्ये सांगत राहतो, हाताची शोभा कीर्तनात टाळी वाजवल्यानं आहे, पायाची शोभा तीर्थयात्रा केल्यानं आहे आणि वाणीची शोभा देवाचं भजन केल्यानंच आहे. हे हात वो जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार ओ मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हे हाथ प्रभु चरण में वंदन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. भगवंताने वाचा दिली असेल, मीराबाई एवढं गोड भजन आपल्याला जीवनामध्ये करता आलं पाहिजे. ज्या दिवशी भगवंताचा निरोप येणार आहे त्या दिवशी दादा प्रत्येकाला जगाचा निरोप घेऊन जावं लागणार आहे. भगवंताने आपल्याला आत्तापर्यंत जगवलं, ही भगवंताची तुमच्यावर माझ्यावर कृपा आहे. नाहीतर खूप माणसं जाताना आपण रोज आपल्या जीवनामध्ये पाहतो. ज्या दिवशी भगवंताचा निरोप येणार आहे, कीर्तन ऐकणारी माणसं जातील दादा, याच्यात काही नवल आहे हो. ज्या दिवशी भगवंताचा निरोप येईल ना, त्या दिवशी कीर्तन सांगणाऱ्या माणसाला सुद्धा जावं लागणार आहे, जावं लागणार आहे. आत्तापर्यंत कोण कोण गेले आहेत? विनेकरी बाबा, तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे? वडिलांची तब्येत कशी आहे तुमची? गेले हो, माफी असेल. आजोबा बरे असतील ना तुमचे? आजोबा बी गेले. पंजोबा कसे आहे? पंजोबा आजा मेला पंगा मेला बाऊ मसला केला, आजा मेला पंगा मेला बाऊ मसला गेला, आजा मेला पंगा मेला बाऊ मसला गेला, आजा मेला पंगा मेला बाऊ मसला गेला. देखत देखत नाच पण कोई नहीं सताना, देखत देखत नाच पण कोई नहीं सताना. उठा उठा दागा पाटी बयाले मोर, उठा उठा दागा पाटी बयाले मोठी, उठा उठा दागा पाटी बयाले मोठी, उठा उठा दागा पाटी बयाले आत्तापर्यंत आपल्या आयुष्यातून कोण कोण गेलेत महाराजांनी त्याची यादी आपल्या हातामध्ये दिली. मी असं म्हणेल, विनेकरी बाबांचे पंजोबा गेले, विनेकरी बाबांचे आजोबा गेले, विनेकरी बाबांचे वडीलही गेले. आता कुणाचा नंबर आहे? म्हणजे फक्त त्यांचा नाही, आपल्या सगळ्यांचा. ज्यांचे ज्यांचे पंजोबा गेले त्यांचे त्यांचे आजोबा गेले, ज्यांचे ज्यांचे आजोबा गेले त्यांचे त्यांचे वडीलही गेले, ज्यांचे त्याचं सुद्धा जाणं एक दिवस निश्चित आहे. आजा मेला पौजा मेला
बाप मसना गेला, देखत देखत ना तो पाहतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला, की उठा उठा जागा पाठी की भय आले मोठे. प्रत्येकाचं जाणं एक दिवस निश्चित आहे, म्हणून निरोप येण्याच्या अगोदर गोड परमार्थ करायला शिका. गेली 94 वर्षापासून आपल्या गावामध्ये अविरतपणे हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ही तुमची नामसाधना, हा तुमचा परमार्थ असाच तुमच्या जीवनामध्ये पिढ्यानपिढ्या चालू राहावा, याकरता भगवंताने तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना उदंड आयुष्य आरोग्य प्रदान करावं, ही शुभकामना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं सुद्धा या व्यासपीठावर आपली सेवा देत आहेत. त्यामध्ये कुणी गायनाची सेवा देत आहेत, कुणी वादनाची सेवा देत आहेत. वारकरी संप्रदायातलं भजन क्षेत्रातलं आपल्या परिसरातलं वैभव, ज्यांची आपण पहिली सुंदर चाल ऐकली, आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट समाधान महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं भजन सम्राट आदरणीय श्री हरिभक्तीपरायण नागनाथ महाराजही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बाकीच्यांची नावं काय मला माहीत नाही. तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य तुमच्या सगळ्यांच्या हातून घडतं, याचं मला मनापासून आनंद आहे. एका वाक्यामध्ये जर बोलायचं ठरलं तर वारकरी संप्रदायातली जुनी पिढी आणि वारकरी संप्रदायातली नवी पिढी माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे, याचं मला मनापासून आनंद आहे, मनापासून आनंद आहे. त्याच पद्धतीनं ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात, खरं तर आपल्या बेलू गावचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी आपल्या साधनेद्वारा पोहोचवलं, आदरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंग सम्राट, आपल्या गावचं वैभव, आपल्या तालुक्याचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव, आदरणीय आमचे परममित्र विकासजी महाराज बेलूकर आवर्जून माझ्या कीर्तनामध्ये आज उपस्थित आहे. माझ्या कीर्तनाचं सौभाग्य आहे. अगदी बोटांच्या चपळाईने सबंध महाराष्ट्राला ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये आपला परिचय घडवलाय, असं हे अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे. महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे. मी रोज नेहमी कीर्तनामध्ये सांगत राहतो, महाराज असल्यानंतर महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही. काय म्हणालो मी? महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही, आणि अशी माणसं बोटावर मोजण्या एवढीच असतात. म्हणून भगवंतांनी आमच्या विकासदादांना आयुष्यामध्ये कधी बोटभर सुद्धा कमी पडू देऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं ते काल्याच्या दिवशी पोटभर जेवण करायला म्हणजे झाले. अरे वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी सगळी माणसं आहेत. ही सगळी माणसं तुम्हाला उभी राहिली, अर्थात डोळ्यानं जरी सहज दिसत असली तरी आपापल्या साधनेला प्रतिष्ठा देत देत वारकरी संप्रदायातली सेवा करणारी ही सगळी गुणीजन मंडळी आहेत. आदरणीय महाराज सुद्धा पेटी वाजवण्याकरता उपस्थित आहेत. मी तर असं म्हणेल, काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन गायन कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन कीर्तनासाठी समर्पित केलंय. अर्थातच वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी ही वारकरी संप्रदायातली अत्यंत गोड व्यक्तिमत्व अर्थात कीर्तनामध्ये उपस्थित आहे. दादा, एक वाक्य मी असं म्हणेल, सत्ता देणं ही गोष्ट फार सोपी आहे, संपत्ती देणं ही गोष्ट सुद्धा फार सोपी आहे, जीव देणं ही गोष्ट सुद्धा फार सोपी आहे. बरं, माणसं सहज जीव देतात. पाऊस कमी पडला तरी माणसं जीव देतात, पाऊस जास्त झाला तरी माणसं जीव देतात. जीव देणं ही गोष्ट फार सोपी आहे, सत्ता देणं ही गोष्ट फार सोपी आहे, संपत्ती देणं ही गोष्ट सुद्धा फार सोपी आहे. परंतु आपलं सबंध जीवन एखाद्या कलेसाठी समर्पित करणं, दादा, ही गोष्ट फार कठीण आहे. बरं, फार कठीण आहे. म्हणून आपल्या कलेला प्रतिष्ठा देणारी ही सगळी वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी आहेत, या सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी आता मी प्रवृत्त होतो. अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय स्वतःला आलेला भजनातला अनुभव जगद्गुरु तुकोबराय तुमच्या माझ्या समोर ठेवतात. माझ्या कीर्तनातल्या आरंभाचं एक वाक्य असं मी तुम्हाला देईल. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आज आपल्याला स्वतःला आलेला अनुभव सांगतात. परंतु माझ्या कीर्तनातलं पहिलं वाक्य असेल, परमार्थात आलेला अनुभव असा जगाला सांगता येतो का? एकतर पारमार्थिक साधना केल्यानंतर अनुभव आलाही पाहिजे. तो अनुभव कधीतरी पायी प्रवास केल्याचा वारकरी संप्रदायातला अनुभव असू द्या
किंवा एखाद्या दिवशी एखाद्या गोरगरीब वारकऱ्याला जीव घातल्याचा अनुभव असू द्या, पारमार्थिक साधना भजन नामचिंतन करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव आला पाहिजे. परंतु आपल्याला आलेला अनुभव असा जगाला आपल्याला सांगता येतो का, हा तुमच्या माझ्या समोर जर प्रश्न असेल तर याच्याकरता मी 4 विकल्प तुमच्या समोर ठेवील, म्हणजे तुम्हाला कळेल. पहिला समाजातला दादा पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव नाही आणि अनुवादही नाही. समाजातला दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. आणि समाजातला चौथा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. आता एका विकल्पाचा एका शब्दामध्ये अर्थ सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. समाजातला दादा पहिला वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो सांगणे, अनुवाद या शब्दाचा अर्थ होतो बोलणे. आज मी तुम्हाला कीर्तन सांगत आहे म्हणजे तुमच्यासोबत अनुवाद करत आहे. समाजातला पहिला वर्ग समजून घेण्याचा प्रयत्न करा ज्याच्याकडे अनुभव नाही आणि अनुवादही नाही. आता अनुभव नाही अनुवाद नाही याला सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात सांगू? अनुभव नाही अनुवाद नाही याला आमच्या नगरी भाषेमध्ये काय म्हणतात सांगू का? अनुभव नाही अनुवाद नाही याला आमच्या नगरी भाषेत म्हणतात माहीतही नाही सांगतही नाही. कळलं का? पहा, माहीतही नाही आणि सांगतही नाही. आता माहीतच नाही म्हटल्यानंतर सांगायचा प्रश्न उरत नाही. महाराष्ट्रामध्ये जुनी कीर्तनकार मंडळी पूर्वीच्या काळामध्ये एसटीनं प्रवास करायचे. त्याही पूर्वी अगदी बैलगाडीनं प्रवास करणारे महात्मे आपण आपल्या डोळ्यानं पाहिले असतील. हल्ली आपल्याकडे गाड्या आल्या. पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नसायच्या. बरेचसे कीर्तनकार मंडळी एसटीनं प्रवास करायची. एसटीनं प्रवास करत असताना एखादा कीर्तनकार जर एस टी स्टँडवर उतरला तर एस टी स्टँडवर उतरल्या कीर्तनकाराला पहिलं जे दुकान लागायचं ते पान टपरीचं लागायचं. आणि पान टपरीच्या दुकानामध्ये कीर्तनकार गेल्यानंतर त्या पान टपरीवाल्याला विचारायचा, तुमच्या या परिसरामध्ये कुठे नामसप्ताह चालू आहे का? हा प्रश्न कीर्तनकार त्यांना विचारायचे. पूर्वीच्या काळामध्ये काय गाड्या नसायच्या. आमच्या हल्लीच्या काळामध्ये गाड्या आल्यामुळे प्रश्नसुद्धा अनेक निर्माण झाले. पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नसायच्या. एस टीनं प्रवास कीर्तनकार मंडळी करायचे. अगदी बैलगाडीनं प्रवास करायचे. गाड्या आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रश्नसुद्धा अनेक निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये एका गावाला बीड जिल्ह्यामध्ये माझ्या हस्ते नामसप्ताह राहतो. आणि हस्ते नामसप्ताह असल्यामुळे त्या गावामध्ये मी 7 दिवस निवासाकरता थांबतो. 7 दिवस निवासाकरता त्या गावामध्ये थांबलो असताना एक दिवस मी चोपदारांना सांगितलं की गावामध्ये ज्यावेळेला कीर्तनकार महाराजांची गाडी येईल त्यावेळेला महाराजांची गाडी ज्या ठिकाणी मी मुक्कामाला थांबलोय त्या ठिकाणी महाराजांची गाडी घेऊन ये. 9 ते 11 कीर्तन म्हटल्यानंतर गावामध्ये काही कीर्तनकार मंडळी 7-7:30ला गावामध्ये यायची. काही कीर्तनकार 8-8:30ला गावामध्ये यायचे. काही कीर्तनकार तर अगदी 9 वाजता कीर्तन म्हटल्यानंतर 9ला 5 कमी असताना गावात यायचे. याला वजनात जाणं असं म्हणतात. आता हे कुणी काढले आम्हाला माहीत नाही. वजनात जाणं, वजन मारणं, वजन टाकणं. वारकरी संप्रदायातल्या काही शब्दाचे विकास महाराज अर्थसुद्धा लवकर कळायला तयार नाही. तो अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही कथा कीर्तन करत फिरतो. महाराष्ट्रातला बराचसा तरुण वर्ग आमचा मित्र आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असताना आमचे एकामागे कीर्तन असतात. अगोदर माझं कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या दुसऱ्या आमच्या कीर्तनकारांचं मित्राचं कीर्तन असतं. एका गावाला माझं अगोदर कीर्तन झालं आणि वारकरी संप्रदायातल्या शब्दाचे अर्थ कळत नाहीत बऱ्याचदा याच्याकरता बोलतो. आदल्या दिवशी माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी त्या गावाला माझे मित्र कीर्तनाला जाणार होते. म्हणून सकाळी त्या महाराजांनी मला फोन केला आणि प्रश्न विचारला, काय हो महाराज, रात्री आलात का तुम्ही बेलू गावला कीर्तनाला जाऊन? मी म्हटलं हो आलो जाऊन. महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज कसं आहे वातावरण? मी म्हटलं फार सुंदर आहे वातावरण. माईक सिस्टीम सुंदर आहे, मंडपसुद्धा सुंदर आहे, वातावरण छान आहे. ते म्हटले ते जाऊ द्या हो, वातावरण कसं आहे? मला कळेच ना. मी म्हटलं वातावरण सुंदर आहे, माणसंसुद्धा फार टाचणी पडेल तर आवाज येईल इतकी मंडपामध्ये शांतता असते. गावातली माणसं फारच सुंदर आहेत, फार सुंदर वातावरण आहे. ते म्हटले ते जाऊ द्या, वातावरण कसं आहे? मला कळेच ना वातावरण शब्दाचा अर्थ काय आहे. मला बऱ्याच दिवसानंतर वातावरण शब्दाचा लक्षार्थ कळाला. वातावरण म्हणजे नेमकं काय? वारकरी हे सगळे प्रश्न निर्माण झाले फक्त गाड्या आल्यामुळे. पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नसायच्या. एसटीनं प्रवास करून कीर्तनकार मंडळी ज्यावेळेला स्टँडवर उतरायचे, उतरल्या अर्थात दुकानदाराला विचारायचे तुमच्या या परिसरामध्ये कुठे नामसप्ताह चालू आहे का? त्यावेळेला तो पान टपरीवाला जो माणूस आहे
तो पान लावत लावत कीर्तनकार महाराजांना उत्तर द्यायचा, महाराज खरं सांगू का, मी तसल्या भानगडीतच अजिबात नसतो. तसल्या भानगडीत नसतो म्हणजे पान, मला असं म्हणायचंय, पान टपरीवाल्याला माहीतही नाही परिसरामध्ये नामसप्ताह कुठे चालू आहे का, आणि तो सांगण्याच्याही भानगडीत पडत नाही. याचा अर्थ त्याला सप्ताहाचा अनुभवही नाही आणि तो जीवनामध्ये समाजाला अनुवादही करण्याचा प्रयत्न करत नाही. समाजातला पहिला वर्ग समजून घ्या, ज्याच्याकडे अनुभव नाही आणि अनुवादही नाही. समाजातला दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. अनुभव आहे, अनुवाद नाही. याला सामान्य भाषेमध्ये म्हणतात माहीत आहे परंतु सांगत नाही. गावातले काही माणसं, विकास महाराज एवढे गमतीदार असतात. गावामध्ये जर एखादी घटना घडून गेली तर घटना घडून गेल्यानंतर तो माणूस म्हणत असतो, महाराज मला माहीत होतो परंतु मी काय सांगितलं नाही. याचा अर्थ अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. समाजातला तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव अजिबात नाही. जगाला आईबाप कीर्तनातून रंगू सांगता येतात परंतु त्या आईबापाची सेवा करण्याचा अनुभव त्याच्याकडे असेल हे सांगता येत नाही. अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. परंतु समाजातला दादा चौथा वर्ग एवढा महत्त्वाचा आहे, तो समाजात अर्थात उपदेश करत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्याचा अनुभवही असतो आणि तो समाजाला उपदेश करत असताना अनुवादही करत राहतात आणि असे समाजातले म्हणजे फक्त संत राहतात. तुका म्हणेचा कोणी सांगे म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. किंवा महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं, अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून तुम्हाला सांगतो, अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. देत असे या शब्दावर फार गोड चिंतन आहे बरं. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. कळलं का पहा. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं, अनुभव देणं वेगळं. अनुभव ज्यांना येतो ते साधक आहेत, अनुभव जे घेतात ते मुक्त आहेत आणि जे अनुभव समाजाला देण्याचं काम करतात दादा ते संत आहेत. अनुभव येणं, अनुभव घेणं, अनुभव देणं, याहीपेक्षा सोपं बोलू. अनुभव येणं, अनुभव घेणं, अनुभव देणं, याहीपेक्षा सोपं बोलतो. येणं, घेणं, देणं. कळलं का पहा. बरं, याच्यातही गंमत अशी आहे महाराज, येणं आणि घेणं सगळ्यांच्या लक्षामध्ये राहतं. बऱ्याचदा माणसं विसरतात त्याचं नाव ऐकणे. अनुभव प्रत्येकाला. एखाद्या माणसाला जर तुम्ही गेल्या वर्षी 100 रुपये उसने दिले असतील आणि या वर्षी जर तो माणूस तुम्हाला भेटला आणि तुम्ही जर त्याला प्रश्न विचारला, काय हो गेल्या वर्षी मी तुम्हाला 100 रुपये उसने दिले, अजून तुम्ही मला परत केले नाही, त्यावेळेला तो माणूस आपल्याला उत्तर देतो, महाराज खरं सांगू का, मी द्यायचंच विसरलो. म्हणजे एक वाक्य बोलू, द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस. लक्ष द्या बरं. द्यायचं विसरतो त्याचं नाव माणूस आणि लक्षात ठेवून समाजाला नेहमी देत राहतात त्यांचं नाव संत. संत जगाला देत राहतात आणि देण्याकरता संत आपल्या जीवनामध्ये दुकान मांडूनही बसतात. घातला दुकान घातला
घातला दुकान देते आलियास दाना संत उदार उदार. संत समाजाला देण्याकरता दुकान मांडून बसलेत. फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये संतांकडे जावं लागेल. संत नेहमी समाजाला देत राहतात. मी असं म्हणेल, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला आपण सुद्धा समाजाला नेहमी देत राहिलं पाहिजे. माणसं माणसाला देतील दादा, याच्यात काय नवल आहे हो. माणसं माणसाला देतील याच्यात काय नवल आहे. अवधानपूर्वक कीर्तन आहे का. ज्या मातीच्या आधारानं तुम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसता, ज्या मातीच्या आधारानं आपण दिवस रात्र चालतो, ती माती सुद्धा आपल्याला काही ना काही देतच राहते ना. माती आपल्याला देते म्हणून आमचा शेतकरी मरेपर्यंत म्हणत राहतो, ही काळी आई धनधान्य देई, जोडती मनाची नाती, अमुची माती अमुची मानस. ही माती सुद्धा माणसाला देत राहते. माती देते दादा, याच्यात काय नवल आहे. हे दगड सुद्धा आपल्याला मरेपर्यंत काही ना काही देत राहतात. दगड आपल्याला देतात म्हणून राहण्याकरता घर भेटतं. दगड आपल्याला देतात म्हणून पाहण्याकरता मंदिर भेटतं. दगड आपल्याला देतात म्हणून दर्शनाकरता सुंदर मूर्ती भेटते. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं, आपल्याला घरं मिळाली नसती. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं, मंडप आपल्याला अर्थात सभा मंडप सारखा मंडप आपल्याला दिसला नसता. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं, तर दर्शनाकरता मूर्ती सुद्धा आपल्याला मिळाली नसती. दगडाचे दादा आपल्यावर केवढे उपकार आहेत. दगड माणसाला देत राहतात, माती माणसाला देत राहते, नवल नाही. हे वृक्ष सुद्धा माणसाला मरेपर्यंत काही ना काही देत राहतात. काल्याच्या दिवशी जर तुमच्या घराला तोरणं बांधायची असतील तर तुम्ही एखाद्या आंब्याच्या झाडाखाली जा. आंबा तक्रार न करता तुम्हाला पानं देऊन टाकील, काही बोलणार नाही तो. तुम्ही त्याचे पानं तोडा, काही बोलणार नाही. आंब्याचा जर सीझन चालू असेल, तुम्हाला जर भूक लागली असेल, एखाद्या आंब्याच्या झाडाखाली जा. त्या आंब्याच्या झाडाखाली गेल्यानंतर तो आंबा तुम्हाला सांगेल, लेका तुला भूक लागली येणार आहे, मग माझ्याच खाली काही दगड पडलेत, त्या एखादा दगड त्याच्यातला उचल, मला खालून फेकून दगड मार. तू जरी मला खालून फेकून दगड मारला तरी मी तुला वरून फळ दिल्याशिवाय राहणार. नीचे से पत्थर मारे सो ऊपर से फल देत. केवढे उपकार आहेत वृक्षाचे आपल्यावर. दगड मारले तरी वृक्ष आपल्याला फळ देत राहतात, वृक्ष आपल्याला देत राहतात. पण नवल नाही, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत माती माणसाला देते. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत दगड माणसाला देतात. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत वृक्ष माणसाला देत राहतात. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं सुद्धा दादा आपल्याला काही ना काही देतच राहतात ना. पखवाज आपल्याला लाकडानेच दिला आहे, पेटी आपल्याला लाकडानेच दिली आहे. लाकडाचे दादा आपल्यावर केवढे उपकार आहेत. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं आपल्याला देत राहतात. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का, अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का, पिताजी ने तुझे चलना सिखाया वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की, मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का, अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी. बोला ना तुम्ही काय ब्रह्मचारी सगळे. लकड़ी की ससुर जी ने तुझे पूजा वो पाट भी था लकड़ी का, गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी था, चिता रचा कर तुम्हें सुलाया, चिता रचा कर तुम्हें सुलाया ओ ढेर भी था लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का.
जन्म झाल्यापासून मरेपर्यंत लाकडं जर आपल्याला देत असतील, माती जर आपल्याला देत असेल, दगडे जर आपल्याला देत असतील, तर संधी मिळेल त्या वेळेला हातानं समाजाला काहीतरी देत राहा. संत महात्मे देण्याकरता या मृत्यू लोकामध्ये येतात आणि आपल्याला नित्य काही ना काही देण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला आलेला अनुभव सुद्धा गाथ्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज लिहून ठेवतात. आपल्याला देण्याचं काम संत मंडळी करत राहतात. मी तर असं म्हणेल, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आपल्याला अनुभव देण्याचा प्रयत्न केला. अनुभव देण्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत बरं. स्वविषयक अनुभव, जगतविषयक अनुभव आणि देवविषयक अनुभव. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज देवाला आलेला अनुभव तुम्हाला आणि मला सांगत नाही. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज समाजाला आलेला अनुभव तुम्हाला मला सांगत नाहीत. स्वतःला आलेला जो काही परमार्थात अनुभव आहे तो अनुभव जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तुमच्या माझ्या समोर ठेवला. लक्ष माझ्याकडे द्या. स्वतःला आलेल्या अनुभवामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. स्वतःला आलेल्या अनुभवामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. प्रापंचक विषयीचा अनुभव, साधक दशेतील अनुभव आणि तिसरा सिद्ध अवस्थेतील अनुभव. गाथा जर आपण कधी उघडला असेल, गाथा तुम्ही वाचा. गाथ्यामध्ये काही अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांनी प्रपंचात आलेले अनुभवाचे लिहून ठेवले. गाथ्यामध्ये काही अनुभव महाराजाने साधक दशेवरती पोहोचल्यानंतरचे अनुभव लिहून ठेवले आणि काही अभंगामध्ये गाथ्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजाने सिद्ध अवस्थेवर पोहोचल्यानंतरचे लिहून ठेवले. काही अभंगातले काही गाथ्यातले अभंग प्रपंचात आलेले अनुभव जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर ठेवतात. कोणीतरी जगद्गुरू तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पारमार्थिक साधना करता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रपंचही करता, मग पारमार्थात आलेला तुमच्या जीवनामध्ये काही अनुभव असेल आणि प्रापंचिक जीवन जगत असताना तुमच्या प्रपंचात आलेले तुम्हाला काही अनुभव असतील, तुमच्या प्रपंचात आलेला अनुभव नेमका कसा आहे? महाराजाने सरळ आणि सोप्या शब्दामध्ये लिहून ठेवलं. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी
तुकाराम महाराजांनी प्रपंचात आलेला अनुभव तुमच्या माझ्या समोर ठेवला. कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज प्रपंचात तुमचा अनुभव कसा आहे? महाराजांनी सांगितलं प्रपंच दुःखरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. हा अनुभव महाराजांनी मिळवल्यानंतर महाराजांनी काय केलं? जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालोनी या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. प्रपंच वाईट आहे हा अनुभव आल्यानंतर महाराजांनी प्रपंचाचा त्याग केला. मला असं वाटतं प्रपंच वाईट आहे हा अनुभव तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये मिळवला. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रपंच वाईट आहे हा अनुभव किती वेळेला येतो. रोज आपल्याला आपला प्रपंच दुःखरूप आहे याची जाणीव करून देतो, तरी सुद्धा माणसाला प्रपंचाचा त्याग जीवनामध्ये होत नाही. फक्त माणसं प्रपंच करत राहतात, प्रपंचाचा त्याग होत नाही. प्रपंच दुःखरूप आहे हा अनुभव तुमच्या माझ्या समोर असून सुद्धा माणसाला प्रपंचाचा त्याग होत नाही. प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू अगोदर आपल्याला आनंद देते, तीच वस्तू कालांतराने आपल्याला दुःख देत राहते. त्याचं कारण प्रपंच हा दुःखरूपच आहे ना. प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू अगोदर आपल्याला सुख देते, कालांतराने ती वस्तू आपल्याला दुःख देते. प्रपंचातली परमार्थातली कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू आजही आपल्याला आनंद देते आणि उद्याही आपल्याला आनंद देते. पखवाज आजही आपल्याला आनंद देतो, शाही पडली तरी पखवाज आपल्याला आनंदच देतो. तो परमार्थातला अनुभव आहे, परमार्थातला आनंद आहे. प्रपंच आपल्याला नेहमी दुःख देतो. प्रपंचातली दादा कोणतीही वस्तू घ्या, अगोदर ती वस्तू आपल्याला सुख देते, तीच वस्तू कालांतराने दुःख देत राहते. माझा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना प्रश्न आहे, आपापल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं? तुम्ही नाराज आहेत का माझ्या? बोला ना मग. हा काय वेदांतातला प्रश्न आहे का? अगदी सोपं प्रश्न आहे. आपापल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. घरामध्ये एसी असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. एका महिन्यानंतर लाईट बिल येणं? प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू अगोदर आपल्याला सुख देते, तीच वस्तू कालांतराने दुःख देते. हा अनुभव संतांनी आपल्या जीवनामध्ये मिळवला. अनुभव प्रपंचातला आल्या संतांनी प्रपंचाचा त्याग केला. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी प्रपंचाचा त्याग केल्यानंतर साधक दशेवरती पोहोचत असताना जगद्गुरू तुकाराम महाराज भामचंद्र बनारा डोंगरावर भजना करता गेले. भजना करता गेल्यानंतर साधक दशेवरती महाराज पोहोचले. कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही प्रापंचिक अवस्थेतून साधक अवस्थेवर आले, आता साधक दशेवरती आल्यानंतर तुमचा अनुभव कसा आहे? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, आता आम्ही साधक दशेवरती येऊन देवाचं भजन करत राहतो. साधक दशेमध्ये आपण आपल्याला स्वतःला सांभाळून ठेवलं पाहिजे, कारण साधक दशा माणसाची कधी बिघडेल दादा हे सांगता येत नाही. बरं, साधक दशा माणसाची कधी बिघडते सांगता येत नाही, म्हणून साधक दशेमध्ये स्वतःला सांभाळून ठेवलं पाहिजे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग इतका गोड आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज असं लिहितात, क्षणक्षणा सांभाळी साक्षी होतो आपुला, न घडावी पायी तुटी मने मिठी घातली. या अभंगाचा शेवट एवढा गोड आहे. तुकाराम महाराज लिहितात, तुका मने मागे भ्यालो तरी झालो जागृत. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वामित्रासारख्यांची तपश्चर्या ज्यावेळेला एखादी बाई भंग करू शकते, हे ज्यावेळेला आमच्या लक्षामध्ये मागे पाहिल्यानंतर आलं, त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला भजन करण्याकरता डोंगरावर आलो, त्यावेळेला आम्हाला स्वतःला सांभाळायला लागलो. बाई जरी आमच्या जवळ आली तरी आमची वाणी त्या बाईला हे सांगते, जाई होतो माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नहो, आम्हाला स्वतःला सांभाळायला लागलो. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, साधक दशेमध्ये स्वतःला सांभाळून ठेवता आलं पाहिजे. साधक दशा जर बिघडली तर चांगली माणसं सुद्धा चांगल्या माणसाला नावं ठेवत राहतात. आता तुम्ही एवढे कीर्तनामध्ये उपस्थित आहात, सांगता येत नाही. साधक दशा ज्यावेळेला बिघडते त्यावेळेला घरीच कीर्तन ऐकणारी माणसं सुद्धा घरी जाता जाता एकामेकाला म्हणत असतात, कुणी बोलावलं होतं याला? यांना सुद्धा म्हणत नाहीत, यांना कधी कीर्तन भेटलो इथपर्यंत बोलतात. साधक दशा बिघडण्याचं लक्षण आहे. चांगली माणसं चांगल्या लोकांना त्रास देतात, नावं ठेवतात. साधक दशा कधी बिघडेल सांगता येत नाही. रामायणातला एक फार सुंदर प्रसंग आहे. एक दिवस रामप्रभू मारुतीरायाला म्हणतात, मारुतीराया आज मी तुला काहीतरी द्यायला तयार आहे, तुझी काय इच्छा आहे? त्यावेळेला मारुतीराय देवाला म्हणतात, देवा माझ्या अंतःकरणामध्ये जर तुला काही देण्याची इच्छा असेल तर माझ्या अंतःकरणातली एकच इच्छा आहे, पवन तनय संकट हरण
मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. देवा, माझ्या अंतःकरणातली एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन राहावं, एवढी माझी इच्छा आहे. रामप्रभू म्हटले, मारुतराया, मी तुझ्या हृदयामध्ये येऊन राहावं एवढी जर तुझी इच्छा असेल तर चाल, मी आज तुझ्या हृदयामध्ये यायला तयार आहे. रामप्रभूने आपला हातातला धनुष्यबाण खाली ठेवला आणि मारुतरायाच्या हृदयामध्ये जायला निघाले. त्यावेळेला मारुतराय म्हटले, देवा असं काय करताय? माझ्या हृदयामध्ये यायला निघालात ना, मग धनुष्य खाली कशा करता ठेवताय? माझ्या हृदयामध्ये येत असताना धनुष्याला घेऊन या. त्यावेळेला देव म्हणू लागले, मारुतराया, अरे मला तुझ्या हृदयामध्ये यायचंय, तुझ्या हृदयामध्ये धनुष्याची काय गरज आहे? अरे धनुष्याची गरज तर युद्धभूमीवरती आहे ना, मला तुझ्या हृदयात येऊन थोडंच कुणाशी युद्ध करायचंय, त्या हृदयामध्ये धनुष्याची काय गरज आहे? त्यावेळेला मारुतराय म्हणू लागले, देवा यायचं असेल तर धनुष्यासह या, नाहीतर नाही आला तरी. यायचं असेल तर धनुष्यासह या, नाहीतर नाही आला तरी चालेल. यायचं असेल तर 15,000 यायचं तर या, नाहीतर नाही आला तरी चालेल. यायचं असेल तर धनुष्याला घेऊन या, नाहीतर नाही आला तरी चालेल. रामप्रभू म्हटले, मारुतराया, मी तुझ्या हृदयामध्ये धनुष्याला घेऊन यायला तयार आहे, परंतु तुझ्या हृदयामध्ये धनुष्याची गरज काय याचं मला उत्तर हवंय. त्यावेळेला मारुतरायानं दिलेलं उत्तर फार गोड आहे. मारुतराय म्हणतात, देवा आता माझ्या हृदयामध्ये एकही विकार नाही, म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये यायला तयार झालात. मारुतराय काय म्हणतात? आता माझ्या हृदयामध्ये एकही विकार नाही, म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये यायला तयार झालात, परंतु माझ्या हृदयात दबलेले जे विकार आहेत ते मला कधी त्रास देतील, कधी जागे होतील सांगता येत नाही. माझ्या हृदयातला कामरूपी विकार जर जागा झाला तर कामासोबत युद्ध करण्यासाठी तुमच्या हातात धनुष्याची गरज आहे. माझ्या हृदयातला क्रोधरूपी विकार ज्या वेळा जागा होईल त्यावेळेला त्या क्रोधाबरोबर युद्ध करण्यासाठी तुमच्या हातामध्ये धनुष्याची गरज आहे. म्हणून अर्थात माझ्या हृदयातले दबलेले जे विकार आहेत ते कधी मला त्रास देतील सांगता येत नाही. दबलेले विकार ज्या वेळेला माणसाला त्रास देतात दादा, त्यावेळेला मात्र माणूस साधक दशेवरून परावृत्त होतो. आपले साधक दशा बिघडू नये याच्याकरता आपले दबलेले विकार सुद्धा आपल्याला दाबता आले पाहिजेत. आपल्याला आपले साधक दशा बिघडू देता कामा नये. अर्थात मी असं म्हणेल, साधक दशा कधी बिघडते सांगता येत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्या वेळेला मागे पाहायला गेलो त्यावेळेला आमच्या लक्षामध्ये आलं, तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत. आम्ही ज्या वेळेला पाठीमागे पाहिलो त्यावेळेला आम्ही सावध झालो, त्यावेळेला आम्ही जागे झालो. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जसे जागे झालो ना तसं तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला जाग होता आलं पाहिजे. आता जागा रे भाई जागा रे, आता जागा रे भाई जागा, आता Bye.
धनी धनी सनी सर धनी धनी सनी सर चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा. जोपर्यंत चोर झोपलेला आहे तोपर्यंत जागे व्हा. साधक दशेमूर्ती स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करा. कीर्तनात घातलेले हे 2 तासाचे क्षण माणसाला आयुष्यभर सांभाळून ठेवता आले पाहिजे. परमार्थात घातलेले क्षण माणसाला साठवता आले पाहिजेत. साधक दशा माणसाला सांभाळता आली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ती साधक दशा आम्ही आमच्या जीवनामध्ये सांभाळली. बाई आमची साधक दशा भंग करण्याकरता जरी आली तरी आमच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जाईव तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नहो. साधक दशेवरती आम्ही आलो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात साधकाने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक दशेवरती माणूस एकदा आला की माणसाला साधक दशा सांभाळता आली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधक दशेमध्ये जे अनुभव आले ते गाथ्यामध्ये लिहून ठेवले. आणि एकदा साधक दशा माणसाला सांभाळता आली की माणूस साधक दशेवरून सहज सिद्ध अवस्थेवर येऊन पोहोचतो. आणि एकदा सिद्ध अवस्थेवर आलो की माणसाला देव अर्थात सहज प्राप्त होऊ शकतो. फक्त माणसाला सिद्ध अवस्थेमध्ये देवाला आवडेल इतकं गोड भजन करता आलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही प्रपंचातून साधक दशेवरती आलो. साधक दशेवरती देवाला आवडेल तसं भजन करू लागलो आणि साधक दशेवरून आम्ही सिद्ध अवस्थेवर येऊन पोहोचलो. आणि एकदा सिद्ध अवस्थेवर आम्ही आलो की आम्हाला सर्व ठिकाणी देव दिसू लागला. गाथ्यातला एक फार सुंदर प्रसंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सिद्ध अवस्थेवर येऊन पोहोचले. एक दिवस जगद्गुरु तुकाराम महाराज देहू गावावरून भामचंद्र डोंगरावर भजन करण्याकरता रस्त्यानं जात होते. रस्त्यानं चालत चालत जात असताना जगद्गुरु तुकाराम महाराज एका शेतकऱ्याच्या शेतातून जात होते. शेतकऱ्याच्या शेतातून जात असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. भजन चालू असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या टाळाचा आवाज आला आणि टाळाचा आवाज आल्या आल्या त्या शेतातली पाखरं उडाली. टाळाचा आवाज आल्या आल्या ऐकल्या ऐकल्या शेतातली पाखरं उडाली. शेतातली पाखरं उडाल्या उडाल्या तुकाराम महाराजांना थोडंसं वाईट वाटायला लागलं. तुकाराम महाराज म्हटले मला पाहून ज्या अर्थी पाखरं उडाली त्या अर्थी अजूनपर्यंत पाखरांमध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कुणीतरी महाराजांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही कशा करता रडता. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात मला पाहून पाखरांनी सुद्धा घाबरून जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. वाक्य कीर्तनातलं नीट आहे का.
मला पाहून पाखरांनी सुद्धा घाबरू नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. लक्षपूर्वक ऐका बरं. मला पाहून पाखरांनी सुद्धा घाबरू नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत आणि मी कीर्तनाला उभं राहिल्या टाळकऱ्यांना घाबरावं या विचारातले आत्ताचे महाराज आहेत. केवढा फरक आहे. एक महाराष्ट्रातला नामवंत कीर्तनकार, तब्येतीने जरा जाड जुड आहे. एक दिवस तो मला म्हणाला, महाराज तुम्ही कीर्तनाला गेलं की तुमचं वजनच पडत नाही म्हटलं, तुमची तब्येत फार बारीक आहे. मी कीर्तनाला उभा राहिल्या टाळकरी असा चळाचळा कापतो म्हटला. मी त्याला म्हटलं, भल्या माणसा, आपण कीर्तनाला उभं राहिल्या टाळकऱ्यानं आपल्याला घाबरावं की आपण कीर्तनाला उभं राहिल्या टाळकऱ्यानं टाळं घेऊन कीर्तनामध्ये थया नाचावं, नेमकं करावं काय? परमार्थात तुम्ही आम्ही खेळीमिळीच आहे. मला पाहून पाखरांनी सुद्धा घाबरून जाऊ नये या विचारातले तुकाराम महाराज आहेत. परंतु तुकाराम महाराजांच्या टाळाचा आवाज ऐकल्या शेतातली पाखरं उडाली. हे एका शेतकऱ्यानं पाहिलं आणि शेतकऱ्याने पाहिल्यानंतर तो शेतकरी दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हटला, महाराज माझं तुमच्याकडे एक काम आहे, माझं तुमच्याकडे एक काम आहे म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना थोडंसं हसायला आलं. तो शेतकरी म्हटला, महाराज कशा करता हसले? त्यावेळेला तुकाराम महाराजांनी असं उत्तर दिलं, लेका तुझ्या वाक्याचं मला हसू आलं. तू मला म्हणाला, महाराज तुमच्याकडे माझं एक काम आहे. या वाक्याचं मला हसू आलं, त्याचं कारण अख्खं देहू गाव म्हणतं हे काही कामाची नाही आणि तू माझ्याकडे काम घेऊन आलास, मला याचं कौतुक वाटलं. काय काम आहे? त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, महाराज माझं तुमच्याकडे असं काम आहे, उद्या तुम्ही माझ्या शेतामध्ये यायचं, शेतामध्ये येऊन टाळ वाजून भजन करायचं आणि तुमचं भजन मी माझ्या कानानं ऐकायचं, एवढी माझी इच्छा आहे. तुकाराम महाराजांना पुन्हा हसायला आलं. शेतकरी म्हटला, आता का असले? तुकाराम महाराजांनी असं उत्तर दिलं, लेका तू मला तुझ्या शेतामध्ये उद्या बोलावत होतास, मला असं वाटलं तुझ्या शेतामध्ये बोलवून मला काय तू दारे धरायला लावतो का पाणी भरायला लावतो, हे तर मला जमत नाही. मला फक्त भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं काही जगामध्ये जमत नाही आणि जे मला जमतं तेच काम करण्याकरता तू मला उद्या शेतामध्ये बोलावतो आहेस, याचं मला कौतुक आहे. उद्या मी तुझ्या शेतामध्ये यायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजन करायला जाणार होते. ही बातमी ज्या वेळेला अख्ख्या देहू गावाला समजली, त्यावेळेला देहू गावातली अख्खी माणसं त्या शेतकऱ्याच्या जवळ आली आणि शेतकऱ्याला म्हटली, अरे लेका आम्ही असं ऐकलंय उद्या तू तुकाराम महाराजांना तुझ्या शेतामध्ये भजन करायला बोलावलंयस. त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, हा मी उद्या तुकाराम महाराजांना माझ्या शेतामध्ये भजन करायला बोलावलंयस. त्यावेळेला अख्खं गाव त्याला म्हणू लागलं, लेका तुला काही वाटतं का? अरे कशाला त्या महाराजांच्या नादी लागला, वाटोळ होईल ना तुझं, तुला काही समजतं की नाही? त्यावेळेला तो शेतकरी म्हटला, झालं का तुमचं बोलून, आता माझं ऐका. मी उद्या तुकाराम महाराजांना माझ्या शेतामध्ये बोलावलं, त्याचं कारण असं आहे, मला उद्या माझ्या शेतामध्ये एका गड्याची गरज आहे. त्याची सुरुवात पहा बरं. तो काय म्हटला, मला माझ्या शेतामध्ये उद्या एका गड्याची गरज आहे. तुकाराम महाराज उद्या माझ्या शेतामध्ये येतील, टाळ वाजून भजन करतील. टाळाचा आवाज ऐकल्या माझ्या शेतातली पाखरं उडून जातील. टाळाचा आवाज ऐकल्या माझ्या शेतातली पाखरं, टाळाचा आवाज ऐकल्या पाखरं, अहो टाळाचा आवाज ऐकून पाखरं उडतील याच्यात काय नवल आहे हो. टाळाचा आवाज ऐकून चांगली माणसं सुद्धा गावात येत नाहीत कधी कधी. म्हणून तर ते म्हणतात त्यांचं संपल्यावर आपण जाऊ, तोपर्यंत गावाच्या बाहेरच धाब्यावर थांबू, अशी बरीचशी माणसं आहेत. टाळाचा आवाज ऐकल्या पाखरं उडतील म्हणून मी तुकाराम महाराजांना उद्या भजनाकरता बोलावलंय. हे वाक्य ज्या वेळेला तो शेतकरी गावकऱ्यांना सांगत होता, गावकरी म्हटले, काय हुशार असले का तू, आतापर्यंत आमच्या असं कधी लक्षात आलं नाही, आम्ही सुद्धा उद्यापासून तुकाराम महाराजांना शेतामध्ये बोलावू. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजनाकरता जाणार होते. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने तुकाराम महाराजांना भजन करण्याकरता शेतामध्ये आसन बनवलं. ठरलेल्या वेळामध्ये तुकाराम महाराज त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भजनाकरता आले. दिलेल्या जागेवरती तुकाराम महाराज बसले. तुकाराम महाराजांचं भजन तीव्र चालू झालं. तुकाराम महाराजांचं भजन दादा एवढं उच्च कोटीच होतं. कीर्तन अवधानपूर्वक ऐका. तुकाराम महाराजांचं भजन ऐकत असताना, तुकाराम महाराज भजन करत असताना त्या शेतकऱ्याच्या शेतातली पाखरं तर तुकाराम महाराजांचं भजन ऐकतच होती. लक्षपूर्वक ऐका. त्या शेतकऱ्याच्या शेतातली पाखरं तुकाराम महाराजांचं भजन ऐकतच होती. परंतु तुकाराम महाराजांचं भजन तीव्र गतीने चालू झाल्यामुळे शेजाऱ्याच्या शेतातली पाखरं सुद्धा तुकाराम महाराजांचं भजन ऐकण्याकरता या शेतकऱ्याच्या शेतावरती येऊन बसू लागली. कारण त्या दिवशी पाखराने असा विचार केला, भजनही ऐकायला मिळतंय. म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 7 ते 9 कीर्तन आणि 9 ते 11 बऱ्याचशा पाखरांनी कीर्तनाला यावं याच्याकरता, दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही.
तुकाराम महाराजांचं भजन तीव्र झालं. दुसऱ्याच्या शेतातली पाखरं सुद्धा तुकाराम महाराजांच्या या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बसू लागली. तुकाराम महाराजांच्या अंगा खांद्यावरती पाखरं खिळू लागली. त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या पुन्हा डोळ्यामध्ये पाणी आलं. तुकाराम महाराज असा विचार करू लागले, परवा दिवशी जी पाखरं मला पाहून उडाली होती तीच पाखरं जर आज माझ्या अंगा खांद्यावरती येऊन भजन ऐकत असतील तर आता माझ्यामध्ये आणि पाखरांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदच आता राहिलेला नाही. हा सिद्ध अवस्थेवर आल्यानंतर अर्थात माझ्या जीवनामध्ये आलेला सर्वात्मकपणाचा अनुभव आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सर्वात्मक विठाल विठाल पहिलं चरण झालं म्हणून का? बरं, मग एकच लावायला पाहिजे होतं. प्रत्येक चरणाला एक 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 असं लावलं असतं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, सर्वात्मकपणाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये त्या दिवशी आला ज्या दिवशी माझ्या अंगा कांद्यावरती अर्थात पशु पक्षी येऊन माझे भजन ऐकू लागले. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सर्व ठिकाणी देव दिसू लागला. हा सर्वात्मकपणाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी मिळवला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सर्व ठिकाणी देव दिसू लागला. मला असं वाटतं सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान तुम्हाला आणि मला आहे, याचा अनुभव फक्त संतांनाच आहे.
नाहीतर आपल्याकडे प्रमाण आहेत विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही वरला सर्वा घटी राम देहा देही एक हे फक्त आपल्याला प्रमाणानं माहीत आहे, परंतु याचा अनुभव कुठे आहे? सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान आहे, याचा अनुभव फक्त आपल्या जीवनामध्ये वारकरी संतांना आहे. संतांना सर्व ठिकाणी देव दिसू लागला. गोकुळातील गवळणी म्हणतात कहा पग दारू देखे अनेरा देखे तो सब ओहीने घेरा. हा सर्वात्मकपणाचा अनुभव आहे. मला असं वाटतं सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे याचं फक्त ज्ञान आहे, याचा अनुभव तुम्हाला आणि मला नाही. नाहीतर देव कुठे नाही हो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मातीमध्ये देव आहे की नाही? बोला. मातीमध्ये देव आहे की नाही? आहे. दगडामध्ये देव आहे की नाही? आहे. वृक्षामध्ये देव आहे की नाही? आहे. दुधामध्ये देव आहे की नाही? आहे. पाण्यामध्ये देव आहे की नाही? आहे. मग दुधात पाणी टाकल्यानंतर दुधातल्या देवाला दिसत नसेल का? दिसतं, परंतु दादा ते आपल्याला कळत नाही. सर्वात्मकपणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये भगवंताचं एवढं तीव्र भजन करू लागलो, त्या भजनाचा परिणाम माझ्या जीवनामध्ये सर्वात्मकपणाचा अनुभव आला. आणि ज्या भजनामुळे आणि ज्या भक्तीमुळे सर्वात्मकपणाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये मी मिळवला, मला आता याची जाणीव आहे त्या अनुभवाची कुणीही माझ्या जीवनामध्ये चोरी करू शकत नाही. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, असा या जगामध्ये कोण आहे की तो माझ्या जीवनातला अनुभव हिरावून घेऊ शकतो. आणि जो अनुभव मी माझ्या जीवनामध्ये मिळवला तो भजनामुळे आणि भक्तीमुळे मिळवला. ते भजन आणि ती भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये अशीच वाढत राहावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज लिहितात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मनी
एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार म्हणजे जोरदार. अगोदर तुम्ही जोरदार शब्दाचा जोरदार अपमान केला होता. एखाद्या गायकाचा एखादा स्वर जर आपल्याला आवडला तर त्यांच्याकरता आपल्या हातातनी आपल्याला टाळी वाजवता आली पाहिजे. पखवादातला एखादा बोल जर आपल्याला आवडला तर त्यांच्याकरता सुद्धा आपल्याला टाळी वाजवता आली पाहिजे. गुरुवर्य वैद्य बाबा पाठामध्ये नेहमी असं म्हणायचे, गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत कधीही कळत नसते. ज्याच्याकडे एकही गुण नाही असा अवगुणी माणूस कधी दुसऱ्याकरता टाळी वाजवत नाही. गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत कधीच कळत नसते. बाबांचं दुसरं वाक्य असं असायचं, गुणवान गुणवानाचा द्वेष करतो. महाराष्ट्रातले बरेचसे गुणवान असे आहेत की एकामेकाचा द्वेष करतच अख्खं आयुष्य ते घालवतात. परंतु बाबांचं तिसरं वाक्य असं असायचं, एखादा गुणवान असा असतो की तो स्वतः सर्वगुण संपन्न नसतो, परंतु स्वतः सर्वगुण संपन्न असूनही तो दुसऱ्या कलाकारांवर मनापासून प्रेम करतो. असा लाखात एखादा असतो. म्हणून टाळी वाजवत जा, टाळी वाजवत जा. यांच्या इतका उंच आवाज लावणं एवढी सामान्य गोष्ट नाही. हे ऐकायला खूप बरं वाटतं, परंतु यांच्या इतका उंच आवाज जर तुम्ही घरी जाताना लावण्याचा जर आज प्रयत्न केला, हा प्रयत्न करूच नका तुम्ही कधी, परंतु यांच्या इतका उंच आवाज जर तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला तर आत्मा बाहेर पडेल, आवाज नाही निघणार. याच्याकरता स्वरांची, याच्याकरता देवाची आणि याच्याकरता संतांची विशेष कृपा असावी लागते. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावे ऐसी जोडी, आपल्या भजनाचा हेवा देवाला वाटावा एवढं गोड भजन, एवढं गोड भक्ती आपली असली पाहिजे. एवढी गोड जर चाल आपण गायली असेल तर आपल्या चालीचा हेवा देवाला सुद्धा वाटला असेल. आपल्या भजनाचा हेवा देवाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी दादा आपल्याला सर्वात्मकपणाचा अनुभव येऊ शकतो. भजन माणसाचं एवढं गोड असावं, भजन करता करता माणसाला भजनाचं आणि देवाचं वेड लागावं. वेडा झालो लांचावलो भक्तीशी, भजनाचं आणि भक्तीचं माणसाला वेड लागलं पाहिजे. देवा तुझ्या नावाचं याड लागलं, विठू तुझ्या नावाचं याड लागलं, विठ्ठलाच्या नावाचं याड लागलं. विटेवरी उभा देवा करकटवार, तुळसी हार गळा कासे पितांबर, सावळे ते रूप डोळा पाहू लागला, विठ्ठलाच्या नावाचा याड लागलं. अखंड देवाच्या भजनाचं वेड माणसाला लागलं पाहिजे. भगवंताने जर आपल्याला वाचा दिलीच असेल ना तर मरेपर्यंत माणसाला वाचेनं म्हणता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, उजेडी राहिलो उजड होऊन, उजेडी राहिलो उजड होऊन, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, उजेडी राहिलो उजड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. फक्त म्हणता आलं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,
भगवंताने वाचा दिली ना, वाचेन अखंड देवाचं भजन करत राहा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी सिद्ध अवस्थेवर आलो, अखंड देवाचं भजन करत राहिलो, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये सर्वात्मकपणाचा अनुभव आला. सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण, मने भक्तीची आवडी, हेवा व्हावे ऐसी जोडी. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. उरलेल्या 2 चरणाचा भावार्थ संकल्पित वेळेमध्ये अगदी 2-3 मिनिटांमध्ये पाहून या ठिकाणी थांबूयात. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं देवाला आवडेल इतकं गोड भजन प्रत्येकानं करा. प्रत्येकाचे हात वर असले पाहिजेत. हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन प्रत्येकानं अगदी प्रामाणिकपणे प्रेमानं करायचंय. रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा माऊली. रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा
सर्वात्मक पण माझे हिरोने नेतो कोण मणी भक्तीची आवडी हे वावावे ऐसी जोडी घेईन जन्मांतरे हेची करावया खरे मणी भक्तीची आवडी हे वावावे ऐसी जोडी तुका म्हणे देवा ऋणी करुणी घेऊ सेवा मणी भक्तीची आवडी हे वावावे ऐसी जोडी. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. अभंगाच्या 2 चरणाचा भाव सांगत असताना तो अगदी असाच असेल असा काय माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं महाराजांच्या 2 चरणाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि पवित्र अर्थात प्रयत्न मी तुमच्या समोर केला. बोलता बोलता एखादा शब्द जर अंतकरणाला लागला असेल, मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. जाता जाता एक सांगेल, एकामेकावरती प्रेम करत राहा. प्रेमानं प्रेम वाढेल, द्वेषानं द्वेष वाढेल. कुणाचा तरी द्वेष करत बसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा. धर्माविषयी जागृत राहा. व्यसन या गोष्टीपासून तरुण मंडळीने आपलं जीवन थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करा, एवढी विनंती तुमच्या सर्वांच्या चरणावर ठेवतो. समस्त ग्रामस्थ मंडळीने आणि त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायातील मृदुंग क्षेत्रातलं अत्यंत गोड आणि विशाल असं वैभव आदरणीय आमचे परममित्र विकासदादा बेलूकर दादांच्या आज्ञेनं ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झाली. या प्राप्त योगातून तुमचं सर्वांचं दर्शन मला झालं. उपस्थित सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांनी पवित्र आणि गोड अशी साथ मला दिली. सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. आपल्याच गावचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण एक नामवंत कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली तुपे असतील, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे नावकरी महेश महाराज तुपे असतील, आदी करून समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो. आदरणीय आमचे पंढरीनाथ बाबा तेही आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. हार्मोनियमची साथही त्यांनी सुंदर केली. त्यांच्याही चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु. ज्ञानेश्वर बोली लीले कुरे बेड़ी